स्नेहनील आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, तिसरी जी टेट आहे ते टेट येणार आहे आणि ती मे आणि जून महिन्यात होणार आहे. आणि आपल्याकडे सध्या राहिलेले आज जर परिपत्रक आलेले आहे तर आजपासून आपल्याकडे 70 ते 75 दिवस राहिलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो. आणि त्यानुसार आपल्याला आपलं नियोजन करायचं आहे. मग सिलेबस काय असणार आहे तर सिलेबस सुद्धा आपल्या काही विद्यार्थ्यांना माहित नाही आणि माहित जरी असेल तरी पण त्याचं नियोजन काय असणार आहे, त्यासाठीच सिलेबस काय आहे, त्यांचं पुस्तकं काय कोणती लागणार आहे आणि पुस्तके कुठली घेणार आहेत, नंतर पेपरला प्रश्न किती असणार आहेत, एका प्रश्नामागे किती गुण असणार आहेत, ही टेस्ट कशी ऑनलाईन होणार आहे की ऑफलाईन होणार आहे, ह्या सर्व बाबींची उत्तरं आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपण माझ्या चॅनलला पहिल्यांदा बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे जे काही अपडेट्स असेल किंवा माहिती असेल ते टेटच्या संदर्भातील माहिती आपल्या या चॅनलला मिळत राहील विद्यार्थी मित्रांनो. आणि आपण व्हिडिओ जो आहे स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ बघा, नक्कीच आपला फायदा होणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्यायचं विद्यार्थी मित्रांनो की ही जी टेट आहे ही टेट आपली तिसरी टेट आहे. 2025 मध्ये होणारी टेट ही तिसरी टेट आहे. कधी होणार आहे तर मे आणि जून मध्ये होणार आहे, हे आपल्या सर्वांना माहिती आहे आणि आपण परिपत्रक पण बघितलं असेल. विद्यार्थी मित्रांनो, हे लक्षात घ्यायचं आहे की आज जर परिपत्रक आलं तर आजपासून आपण राऊंड फिगर जर दिवस पकडतो म्हटलं, मे पूर्ण पकडलं आणि एप्रिल पूर्ण 60 दिवस आणि आता मार्चचे 10 दिवस आपण जर पकडले तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे फक्त 70 दिवस बाकी राहिलेले आहेत. म्हणजे 70 दिवस उरलेले आहेत आणि 70 दिवसाचं आपल्याला नियोजन करायचं. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याकडे 5 सब्जेक्ट आहे. 5 सब्जेक्ट मधले जर हे 3 सब्जेक्ट पकडतो म्हटलं आपण विद्यार्थी मित्रांनो, तर हे 8 सब्जेक्ट होतात. 8 सब्जेक्ट म्हणजे 8 ते 7 सब्जेक्ट होतात. परंतु आपण यांना तीनही सब्जेक्टला एकच सब्जेक्ट पकडलेला आहे, परंतु हे विषय मात्र वेगवेगळे आहेत, हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. आपण बघू की हा जो पेपर आहे टेटचा पेपर, हा पॅटर्न कसा असणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो हा पॅटर्न ऑनलाईन पॅटर्न होणार आहे, सीबीएस पॅटर्न होणार, कम्प्युटर बेस्ड पॅटर्न असणार आहे याचा, हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. नंतर हे जे पेपर आहे पेपर किती मार्काचा असणार आहे हा पेपर तर पेपर 200 मार्काचा पेपर असणार आहे. लक्षात घ्यायचा विद्यार्थ्यांना, टोटल 200 मार्काचा हा पेपर असणार आहे. अभ्यासक्रम काय असणार आहे बघा, अभ्यासक्रम तुमच्यासाठी हा अभ्यासक्रम आहे. लक्षात घ्यायचं विद्यार्थी मित्रांनो, पेपर 1 म्हणजे पहिला जो पेपर असणार आहे म्हणजे तुमचा जो विषय असणार आहे, विषय कोणता असणार आहे लक्षात घ्यायचं आहे, मराठी व्याकरण आपल्या सर्वांना असणार आहे. म्हणून मराठी व्याकरणचा जो काही अभ्यासक्रम आहे तो 1ली ते 10वी पर्यंतचा अभ्यासक्रम असणार आहे, 1ली ते 7वी पर्यंतचा अभ्यासक्रम असणार आहे, हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. आणि मराठी व्याकरण तुमच्यासाठी असणार आहे, तो किती मार्काचा असणार आहे ते सुद्धा बघणार आहोत. 15 मार्काचे प्रश्न असणार आहेत आणि 15 गुण सुद्धा त्यावरती असणार आहे. म्हणजे मराठी व्याकरण पैकीच्या पैकी गुण घेणं गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो, हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. मग मराठी व्याकरण 15 मार्काचा. दुसरा विषय जो आहे विद्यार्थी मित्रांनो तो आहे इंग्रजी व्याकरण. किती मार्काचा असणार आहे 15 मार्काचा. म्हणजे आपले दोन्ही महत्वाचे जे विषय आहेत, 15 मार्काचं इंग्रजी आणि 15 मार्काचं मराठी, हे दोन्ही विषय महत्वाचे आहेत आणि 30 पैकी 30 गुण घेणं गरजेचे आहे. पण हे लक्षात घ्यायचं आहे की मराठीमध्ये कोणताही प्रश्न चुकता कामा नाही, 15 पैकी 15 गुण घेणं गरजेचे आहे. आणि इथे जर एखादी एक्स्ट्रीम लेवलला जर चुकलेला जर असेल तुम्हाला तर इथं कमी जास्त मार्क्स होऊ शकतात, परंतु तुम्हाला 30 पैकी 30 घेणं गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो. इंग्रजी व्याकरणाला 15 मार्क्स आहेत. नंतर बुद्धिमत्ता महत्वाचा विषय आणि यावरती सर्वात जास्त मार्क्स असणार आहे टेट मध्ये आणि याच वरती आपला विद्यार्थ्यांचा स्कोर वाढत असते, हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. बुद्धिमत्ता जी असणार आहे, बुद्धिमत्तेला सर्वात जास्त वेटेज आहे तो म्हणजे 80 मार्क्स. सर्वात जास्त वेटेज 200 पैकी सर्वात जास्त जर गुण असेल तर बुद्धिमत्तेला आहे ते 80 मार्क्स आहेत. म्हणून आपल्याला राहिलेल्या 70 दिवसांमध्ये या बुद्धिमत्तेची सर्वात जास्त प्रॅक्टिस करायची आहे विद्यार्थी मित्रांनो. गेल्या 2 टेटचे आपल्याकडे जर गुण काही प्रश्न असतील त्या प्रश्नांच्या आधारे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे, कारण प्रॅक्टिस जेव्हा जास्त कराल तेवढा तुमचा फायदा असणार आहे. नंतर चौथा विषय जो असणार आहे हा मानसशास्त्र आहे आणि मानसशास्त्र महत्वाचा विषय आहे आणि त्या मानसशास्त्रावरती आहे 30 गुण विद्यार्थी मित्रांनो. 30 गुण महत्वाचे आहे. आपण सर्वजण बीएडला डीएडला मानसशास्त्र शिकलेलो आहोत, त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला मानसशास्त्राचा अभ्यास कुठेच झालेला नाही. म्हणून डीएड बीएडची पुस्तकं वाचणं गरजेचं आहे आणि त्याची काही जर ऑब्जेक्टिव्ह तुमच्याकडे असतील तर ते तुम्ही वाचू शकता आणि ते 30 मार्काचं तुमचं मानसशास्त्र असणार आहे. नंतरचा 5वा विषय असणार आहे, याच्यात 3 विषय आहेत, 3 ते 4 विषय आहे, लक्षात घ्यायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. जीके आहे, कम्प्युटर अप्लिकेशन पण आहे, जेव्हा हे आहे सायन्स आहे, नंतर मॅथ पण आहे. हा महत्वाचा विषय आहे जीके. जीके कुठला असणार आहे तुम्हाला माहिती आहे, जे आपले स्टेट बोर्डचे पुस्तक आहेत, भूगोल आहे म्हणजे परिसर अभ्यास आहे, भूगोल आहे, इतर अर्थशास्त्र आहे, असे जे विषय आहेत, या सायन्स आहे या विषयावरती हे प्रश्न असणार आहेत. नंतर सायन्स तर असणारच आहे आणि नंतर मॅथ पण असणार आहे. हे बुद्धिमत्ता स्पेशल वेगळं आहे आणि हे मॅथ जो असणार आहे तो 5वी ते 1ली ते जो काही 7वी पर्यंतचा मॅथ असणार आहे, त्यातील काही जे
गणित आहेत किंवा इतर ज्या बाबी आहेत त्या या प्रश्नामध्ये असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. असं 60 मार्काचं हे तिन्ही विषय असणार आहेत, हे लक्षात घ्यायचं आहे आपल्याला. नंतर विद्यार्थी मित्रांनो टोटल मार्क्स किती असणार आहे, तर 200 मार्क्स असणार आहे. म्हणजे 200 प्रश्न 200 मार्क्स, म्हणजे एका प्रश्नासाठी 1 गुण, हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. आणि एका प्रश्नाला आपल्याला जर वेळ किती आहे, तर वेळ लक्षात घ्यायचा आहे, वेळ तुमच्याकडे आहे फक्त 2 तास. 200 प्रश्न 2 तासाचा वेळ असणार आहे, हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. आणि तुमचं म्हणजे 120 आपल्याकडे मिनिटं असणार आहे. म्हणजे एका प्रश्नाला तुम्हाला 36 सेकंद मिळणार आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. एका प्रश्नाला 36 सेकंदामध्ये तुम्हाला जर तुम्ही तिथं थांबलात, एका प्रश्नावर तुम्हाला उत्तर नाही आलं, तर तुमचा तो प्रश्न निघून जाणार आहे, तुमचा वेळ निघून जाणार आहे. 36 सेकंद एका प्रश्नाला मिळणार आहे, लक्षात घ्यायचं विद्यार्थी मित्रांनो. महत्वाचा विषय असणार आहे की ही जी एक्झाम होणार आहे ही ऑनलाईन बेस्ड एक्झाम होणार आहे, कम्प्युटर बेस्ड एक्झाम होणार आहे. विद्यार्थी मित्रांनो ही मग निगेटिव्ह मार्किंग आहे का, हा सर्वात मोठा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर निगेटिव्ह मार्किंग या एक्झामला नसणार आहे. नो निगेटिव्ह मार्किंग, हे लक्षात घ्यायचं आहे. नो निगेटिव्ह मार्किंग हा महत्वाचा विषय आहे. कारण प्रश्न पडतो विद्यार्थ्यांचा की सर निगेटिव्ह मार्किंग आहे का, नाही, निगेटिव्ह मार्किंग या पेपरला नाही. मग अभ्यासासाठी पुस्तकं कुठून आणायची, वेळेवर पुस्तकं आहेत का आपल्याकडे, नाही आहे. मग अशा वेळेला विद्यार्थी मित्रांनो पुस्तकं पण आपण सांगू इच्छितो. पुस्तकं बघा, मराठी व्याकरण आहे, मराठी व्याकरणासाठी तुम्ही मोरा वाळंबेचं पुस्तक वाचू शकता. तुम्हाला जर मोरा वाळंबे कठीण वाचायचं असेल तर बाळासाहेब शिंदे यांचं पुस्तक तुम्ही वाचू शकता विद्यार्थी मित्रांनो. सोप्यात सोपे तुम्हाला मिळू शकते त्यातली उत्तर. बाळासाहेब शिंदे आलेले जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न रिपीट होत असतात, हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. 15 पैकी 15 आपल्याला मार्क्स मिळवायचे आहेत. म्हणजे मराठी व्याकरणासाठी मोरा वाळंबे सर किंवा बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक तुम्हाला वापरायचं आहे. नंतर इंग्रजीसाठी काय वापराल, एम.जे. सेठचं पुस्तक तुमच्याकडे आहे. एम.जे. सेठ नसेल तर इतर कोणतीही पुस्तकं तुम्ही वापरू शकता, परंतु एम.जे. सेठ सरांचं पुस्तक जे आहे ते चांगल्या पद्धतीचं पुस्तक आहे, ते तुम्ही वाचू शकता. बी पब्लिकेशनचं पुस्तक आहे. इतर जे पब्लिकेशनचे पुस्तक आहे जे एमपीएससी ला विद्यार्थी वापरतात ते तुम्ही या ठिकाणी वापरू शकता इंग्रजीसाठी. नंतर बुद्धिमत्तेसाठी सर्वात जास्त विक्रीचे पुस्तक आहे आणि सर्वात जास्त विद्यार्थी वापरत असतात, नितीन महाले सरांचं पुस्तक आहे. आणि सोबतच सचिन ढवळे सरांचं सुद्धा पुस्तक आहे बुद्धिमत्तेसाठी. कारण बुद्धिमत्तेचे 80 मार्क्स असल्यामुळे तुम्हाला याची प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. सचिन ढवळे सरांचं पुस्तक चांगलं आहे आणि महाले सरांचं सुद्धा पुस्तक चांगलं आहे, तुम्ही ते घेऊ शकता. नंतर मानसशास्त्रामध्ये कोणत्याही मार्केटने स्पर्धा परीक्षेच्या याच्यात मार्केटमध्ये पुस्तक आलेलं नाही आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. आपण डीएड केला, फडके प्रकाशनाचं मानसशास्त्राचं पुस्तक होतं, ते तुमच्याकडे नसेल तर कुठेतरी ओल्ड मार्केट असेल, पुस्तक रत्न मार्केट असेल, तिथून तुम्ही येऊ शकता. किंवा तुमच्याकडे वस्तुनिष्ठ प्रश्नांचं जर पुस्तक असेल मानसशास्त्राचं ते तुम्ही वाचू शकता. म्हणजे फडके प्रकाशनाचा डीएडचं वगैरे जे पुस्तक असेल तर तुम्ही वापरू शकता विद्यार्थी मित्रांनो. नंतर हे जे आहे तुमचं जीके आहे, सायन्स आहे, मॅथ आहे. मग याच्यासाठी काय, तर स्टेट बोर्डची जी पुस्तकं आहेत तुमच्याकडे 5वी 6वी 7वीची पुस्तकं आहेत, या पुस्तकांमधूनच ही प्रश्न असणार आहेत. म्हणून परिसर अभ्यास असेल किंवा मग इतर जे पुस्तक असतील, इतिहासचं पुस्तक असेल, भूगोलाचं पुस्तक असेल किंवा मॅथचे पुस्तक असेल, या सर्व पुस्तकांमधून हे स्टेट बोर्डच्याच पुस्तकामध्ये टेस्ट पेपर करायचंय तुम्हाला आणि तिथूनच या 60 मार्काचे प्रश्न येणार आहेत विद्यार्थी मित्रांनो. ह्या संपूर्ण पुस्तकांची ही यादी आहे. हे प्रश्न किती येणार आहेत आणि तुमचे विषय काय आहेत हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. ऑनलाईन पॅटर्न हा पेपर असणार आहे, 200 मार्काचा पेपर असणार आहे, लक्षात घ्यायचं आहे. अभ्यासक्रम दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. 200 प्रश्न असणार आहेत, 2 तास असणार आहे, म्हणजे 120 मिनिटे असणार आहेत आणि एका प्रश्नाला तुम्हाला 36 सेकंद मिळणार आहे, हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. निगेटिव्ह मार्किंग नाही. आणि एक्झाम कधी आहे, तर मे आणि जून मध्ये आहे. तिसरी टेट आहे. आपण या टेट मध्ये नक्कीच 150 प्लस मार्क घ्यायचे असेल तर आपल्याला काय करावं लागेल, प्रॅक्टिस करावं लागेल विद्यार्थी मित्रांनो. त्याच्याशिवाय आपला शिक्षक बनता येणार नाही. म्हणून जास्तीत जास्त मार्क्स घेण्यासाठी आपल्याला या बुद्धिमत्ता विषयाकडे लक्ष द्यावं लागेल. सोबतच आपल्याकडे हा 60 मार्काचा विषय जे हुकमी मार्क्स असतात ते जाणार नाहीत आणि महत्वाचा विषय म्हणजे ही 15 पैकी 15 घेणं गरजेचेच आहे. अशा पद्धतीनं आपल्याला ही मार्क्स घेता येणार आहे. 150 प्लस मार्क्स घ्या विद्यार्थी मित्रांनो आणि नक्की शिक्षक बनवू शकता तुम्ही. ही माहिती आपल्याला कशी वाटली, हे अपडेट आपल्याला कसं वाटलं, हा अभ्यासक्रमाच्या बद्दलचे जे व्हिडिओ आपल्याला कसं वाटला हे नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये कळवा. आणि स्नेहनीय आर्ट ऑफ टीचिंग यांची लिंक दिलेली आहे खाली, त्या लिंकला ग्रुपला जॉईन व्हा. जे काही अपडेट असेल ते अपडेट आपल्या ग्रुपला चॅनलला कायमस्वरूपी मिळत राहील आणि सबस्क्राईब नक्की करा विद्यार्थी मित्रांनो. धन्यवाद.